नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। स्टँडर्ड 10 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सेकंड, पार्ट फर्स्ट। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील तिसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया 2 याच्या पहिल्या भागाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। सम लाईफ प्रोसेसेस। विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचे बारकाईने निरीक्षण करा व त्या आधारे आपणाला कोणती जीवन प्रक्रिया समजते ते पहा। Let us see reproduction. Formation of new organism of same species by earlier existing organisms is called as reproduction. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात। रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरियस रिझन्स रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन ऑफ ईच स्पेसीज. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन म्हणजेच रिप्रोडक्शन हे सुद्धा एक कारण आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन ऑकर्स मेनली बाय 2 मेथड्स. सजीवामध्ये प्रजनन मुख्यत्वे करून 2 पद्धतीनं घडून येतं. फर्स्ट, असेक्सुअल रिप्रोडक्शन. पहिले अलैंगिक प्रजनन अँड सेकंड सेक्सुअल रिप्रोडक्शन. दुसरे लैंगिक प्रजनन. द फर्स्ट मेथड असेक्सुअल रिप्रोडक्शन. प्रजननाची पहिली पद्धत म्हणजे अलैंगिक प्रजनन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ अ न्यू ऑर्गॅनिझम by an organism of same species without involvement of gametes is called as a asexual reproduction. म्हणजे युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबिलेले नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. At this reproduction does not involve union of 2 different gametes. The new organisms has exact genetic similarity with the reproducing organism. This is uniparental reproduction and it occurs by mitotic cell division. पहा, 2 भिन्न पेशींच्या म्हणजेच युग्मकांच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. देयर इज अ सिमिलॅरिटी. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. अँड ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक, वेअर ॲज फास्ट प्रोसेस इज ॲडव्हान्स ऑफ धिस रिप्रोडक्टिव्ह मेथड. म्हणजे जननिक विचरणाचा अभाव हा या अलैंगिक प्रजननाचा तोटा आहे, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा एक फायदा आहे असे म्हणावे लागेल. लेट अस सी असेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे आपण या ठिकाणी एकपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आहे बायनरी फिजन, म्हणजेच त्याला आपण द्विविभाजन असे म्हणतो.
prokaryotes, that is a bacteria, protists, that is a amoeba, paramecium, euglena, etc., and eukaryotic cell organelles like mitochondria and chloroplast perform asexual reproduction by binary fission. आदि केंद्रकी सजीव म्हणजेच जीवाणू, आदिजीव म्हणजे अमिबा, पॅरामेसियम, युग्लिना इत्यादी. त्याच पद्धतीने दृश्य केंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवक ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. In this process, the parent cell divides to form two similar daughter cells. Binary fission occurs either by mitosis or amitosis. म्हणजे या प्रकारामध्ये जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. आता हे विभाजन एकतर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने झालेले पाहावयास मिळते. लेट अस सी सिंपल बायनरी फिजन म्हणजेच साधे द्विविभाजन. ॲक्सिस ऑफ फिजन, that is a division, is different in different protists. For example, amoeba divides in any plane due to lack of specific shape. Hence, it is called as a simple binary fission. पहा, वेगवेगळ्या सजीवामध्ये म्हणजेच आदिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून याला आपण साधे द्विविभाजन असे म्हणतो. सम लाईफ प्रोसेसेस. विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचे बारकाईने निरीक्षण करा व त्या आधारे आपणाला कोणती जीवन प्रक्रिया समजते ते पहा. Let us see longitudinal binary fission म्हणजेच उभे द्विविभाजन. युग्लिना divides by longitudinal binary fission म्हणजे युग्लिना याच्यामध्ये आपणास उभे द्विविभाजन पाहायला मिळते. The second type multiple fission. अलैंगिक प्रजननाचा दुसरा प्रकार म्हणजे बहुविभाजन. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव यांच्यामध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन या पद्धतीने अलैंगिक प्रजनन झालेले पाहावयास मिळते. Amoeba stops the formation of pseudopodia and thereby movements. Whenever there is a lack of food or any other type of adverse condition. ज्यावेळेला अपुरे अन्न मिळते किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, अशा वेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाही. It becomes rounded and forms protective covering around plasma membrane. अशा वेळेला तो हालचाल थांबवतो, तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. And such encysted amoeba or any other protist is called as a cyst. आणि अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असे म्हणतात. Many nuclei are formed by repeated nuclear division. In the cyst, it is followed by cytoplasmic division and thus many amoebalae are formed. They remain encysted till there are adverse conditions. Cyst breaks open and arrival of favorable conditions and many amoebalae are released. पहा, पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व
अनेक केंद्रके त्या ठिकाणी तयार होतात. मग पेशी द्रव्याचेही हळूहळू विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्येच राहतात आणि अनुकूल परिस्थिती तयार झाली की पुटी आपोआप फुटते आणि त्यातून अनेक नवजात छोटे छोटे अमिबा बाहेर पडतात. The third type, budding. You will see the yeast cells performing budding, that is a small bud coming out of many parent cells. Asexual reproduction occurs by budding in yeast, a unicellular fungus. तुम्हाला किण्व पेशी मुकुलायन किंवा कलिकायन करताना दिसतील. म्हणजेच अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कलिका म्हणजेच बड आलेली दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 daughter nuclei by mitotic division so as to reproduce by budding. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करते. या पेशीला जनक पेशी असे म्हणतात. This yeast cell is called as a parent cell. A small bludge appears on the surface of parent cell. आणि या जनक पेशीला एक छोटासा किंवा बारीकसा फुगवटा येतो. This bludge is actually a bud. One of the 2 daughter nuclei enters this bud. पहा, हा फुगवटा म्हणजे कलिका असते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. And after sufficient growth, bud separates from the parent cell and starts to live independently as a daughter yeast cell. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून पूर्णपणे वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते.